मित्रांनो, आत्ता आपण पार्टेवाडी या गावामध्ये आलो आहे आणि येसकर पासून धरणापासून इथं एक 2-3 किलोमीटर आहे वेळीच्या अलीकडं. आणि बघा बाबा काय सांगते. हो, गुराढोराशिवाय किंमत आहे का बाबा? होय, भावाला बोललेलं बरं असतं ना. हो हो हो. 2 मिनिटं येतं कळालं का? दात लावलाय, आणि दात लावला असं चांगला राखलाय खून, एक नंबर. बरं घ्या, फिरवून घ्या त्याला. आता आदत झालाय का कसा? आदतच आहे कसा? दाताला दाताला तर 2 लागला का? लावला का? हा हा. त्यामुळं त्याने लय अवस्था लय बेकार झाली. आताशी झालाय तयार म्हणजे एवढ्या वर्षानंतर हा हा. वर्षानंतर चांगला आलाय. पायाला अजून जखमा आहेतच वाटतं थोड्याशा, पण झालाय का बरा? झालाय की काय थोडीशी जखम सूज राहिली. सूज राहिली, एवढी जखम राहिली भरायची बघा. त्यापेक्षा बेकार झालते. पाय आहे ना का साडलेला उभा राहत नव्हता पायावरती. पण आता काय त्यातनं पाणी वगैरे येते कसं काय? पाणी काय येत नाही आता याला. बसाय बिसाय त्रास काय? बसायचा त्रास नाही काय, बसायचा त्रास व्हायचा त्यामुळे मॅट आणलं नवीन परत त्याला. त्याला हा लई प्रमाणात झाला होता. लसीकरण वगैरे काय केलं नव्हतं? लसीकरण केलं आणि मग लंपी आला. होय हा, आणि त्यात मी फिरायला घेऊन गेलतो. होय. हा, बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचे आता सध्या एक आपण पाहतोय हा खोंड. तर ते मालक आहेत, त्यांचा पहिल्यांदा आपण परिचय आपल्या चॅनलला करून देऊ. नमस्कार दादा. नमस्कार. तर आपलं नाव सांगा. माझं नाव सौरभ धर्माजी वरे, राहणार कुसगाव. आता म्हणजे पहिल्यापासूनच कुसगाव येते, म्हणजे आमचं हद्दीतनं वरती कुसगाव आहे हा आणि हद्दीच्या खाली एकसर आहे. म्हणजे इथं आले ना, हा हा हा. इथं आलं जे वरती कुसगाव बर. आणि तिथं आल्याच्या खाली एकसर. मग आता तुमचं गाव दोन्हीच्या हद्दीवर बसलं. हा, दोन्ही हद्दी बसलेले गाव. तर पुन्हा एकदा परत एकदा नाव सांगा आपलं. आमचं नाव सौरभ धर्माजी वरे, राहणार कुसगाव, पोस्ट एकसर. बरं असं द्या. तर आता आपण हा खोंड, त्या खोंडाची अशी मुलाखत आपण घ्यायला आलोय की तो खोंड मरणाच्या दारातनं माघारी आलाय आणि त्यांना म्हणूनच त्यांचं कौतुक करावं एवढं कमी की त्यांना म्हणून तो खोंड जगवला. तर काय झालं ते सांगा आणि कधी घेतलाय आपण हा खोंड? वासरू घेतलेलं 5 महिन्यात होतं. बर. आपण इथनं बोरीमधनं घेतलेलं. बर. इथलं वेळाच्या वरती बोरी नाही का, तिथनं घेतलेलं. बघा गेलतो 15 वर्षाचा आहे दिवशी. बघा गेलतो, भाऊन मी गेलतो, 2 जण. गेलो, वासरू पसंत पडलं. वासरू म्हणजे बघता क्षणी पसंत पडलं अशी वस्तू होती. आणि बघितलं पसंत पडलं आणि भावाला विचारलं काय करायचं. मग घरी येऊन निर्णय घेतला सगळ्यांना, वासरू आणायचं का, असंच वासरू आहे. मग भाऊ म्हणला चालते आणू. मग तेव्हा ते 5 महिने असताना 25,000 रुपये दिले ते. 25,000 रुपये घेतलेला रोख दिले ते. आणि तेव्हा वासरू आणलं 15व्या दिवशी मंगळवारी. बर. त्या दिवशी वासरू आणलं, चांगलं झालं. म्हणजे जसं मोठं होईल तसं चांगलं झालं. चालायला लागलं, म्हणजे सराव बिराव चालू केला मी, प्रॅक्टिस पळवायला. चांगलं वासरू पळबी होतं, डाव्या हाती पळते शरीराला. नंतर लसी, आता हे लंपीचा विषय आला. लंपीचा विषय आला, ते पावसाळा आला ना. पावसाळा आला की ते लसीकरण चालू आलं. बर. लसीकरण चालू आलं, आम्ही लस दिली आणि बाहेर बांधलं वासरू. आणि एक पुढे आली ती बारकी, एक पुढे आली त्याच्याबरोबर. बर. पुढे आली ती आणि आमच्या घरच्यांना म्हणलं एक पुढे आली या, डॉक्टरांना बोलूया. पण घरची म्हणली असेल दिष्टीची फोडी नाही का, त्यामुळं मला शंका होती. म्हणलं तर काय करावं काय नाही. पण तरी पण मम्मीला म्हणलं, आमच्या आईला, मम्मी आपल्या डॉक्टरांना बोलूया. तुम्ही म्हणले दिष्टीची फोडी असेल, असू दे, मी चटणी मीठ ओळून टाकते. पण तिथनं मग म्हणले असू चला द्या. दुसऱ्या दिवशी वासरू बांधलं आणि दुसऱ्या दिवशी जरा फेरायला जायचं नियोजन केलं. बर. फेरायला गेलतो, वासरू पळलं चांगलं डाव्या हाती. बर. पळलं आणि अंग भरून आलं का नाही पूर्ण. आणि संध्याकाळी घरी आणलं, येताना गाडीत बसायला लागलं. मला डाऊट आला, वासाला काहीतरी झालं या. मग असं घरी येऊन बघतोय तर सगळ्या अंगावर फोड्या संध्याकाळचं उठल्या. आणि इथं बैलांच्याकडलं असतं ना वासरू इथं, आणि बैलांच्याकडलं असतं. मग इथनं बाजूला काढलं, बाहेर गेलं मी, त्याला जागा वेगळी गेली. तिथं बांधलं. डॉक्टरांना बोलावं पण डॉक्टर आलेच नाहीत.
डॉक्टर झाले लेट यायला. बरं. लेट झाले की मग काय फोड्या फुटायला सुरुवात झाली. नाही फोड्या यायला लागलेलं आहे. मग बरं जास्त प्रमाणात. सगळं अंग भरलेलं. बरं वस्त्रात जागाच नव्हती अंगावर कुठं. बरं मग ते अंग भरलेलं. डॉक्टर आले त्या दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी डॉक्टर आले. मग त्याने ट्रीटमेंट चालू केली. तेव्हापासून पाय सुजला होता मागचा उजवा. पाय सुजला डॉक्टर म्हणले ते शेवटी फुटणारच पाय. आणि तसं झालं. बरं. आणि नंतर आपण प्रायव्हेट डॉक्टर करून दमलो सगळं. बरं आता प्रायव्हेट डॉक्टर करायची तरी किती. आणि डॉक्टर येतात होईल बरं होईल बरं. हात तर काय लावायचे नाहीत. इंजेक्शन द्यायची तेवढंच. हात लावायचे नाहीत काय नाहीत. इंजेक्शन देणार जाणार पैसे घ्यायला गेलेत. मग ते आम्हाला एकदा सांगितलं आमच्या गावातल्यांना ते सरकारी डॉक्टर आहेत त्यांना दाखव. मग त्यांना दाखवलं. त्यांना बोलावलं. त्यांना बघितलं. त्यांनी एक 8 दिवस ट्रीटमेंट चालू केली पायावर. म्हणजे पायाला झालं ना त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू केली. मग कमी कमी होत गेलं प्रमाण. पण एक दिवशी जास्त झालं पाय. म्हणजे पाय फुटला. अक्षरशः पाय फुटला आणि त्या रक्ताचा धारा बिरा पाय असं वसरू उचलून जायला लागलं. 3च पाय वासरू. बरं 3च पाय राहायचं उठायचं बसायचं. एवढा त्रास त्याला उठायला बसायचं नव्हतं. एवढं उठायला गेलं उलटं जायचं. त्याच्या अंगात औषध नव्हतं ना काय. आणि खात पण नव्हतं. गोळ्या औषधं आम्ही असे एक काडी चालून हातात पाजायचो. लहान पोरागत हा असली सेवा केली म्हणजे त्याला आहे ना झोपाय पण त्याच्या काढलाच होतो. होय. हो उठायला गेलं ना की त्याला 2-3 माणसं उठवायला लागायची नुसती. आणि एकदा तो स्वतः उठताना पडलं उलट. आयला ती म्हणजे आपण जेव्हा पाठ झोपतो म्हणजे आपलं हे घरी खात नाही एवढं त्यांना आपण खायला घालतो असं ते म्हणजे हे. बरं आता ते झाले बऱ्यापैकी रिकवर. आता तुम्ही चालवता बिलावता कसं काय त्याला ट्रेन? चालवतो छकडा बिकडा दुखतो पाहिलं बरं. बरं असे पळत नाही ना अजून? अजून पळवत नाही. असं उड्या बिड्या मारतो चांगला चकाळतो. त्याच्या मनानं सोडला ना की चांगलं 4 पाय उदावतो चांगला. उड्या बरं मारतो. ती लंगाडतंय कसं काय? लंगडत नाही अजिबात. थोडी पायाला सूज आहे ना हा त्यामुळं भरून येतं, हा. बोजा असल्यागत वाटते. हा ते कुठचं काय आलंय आता जशी जखम आवर देईल ना ते क्लिअर होऊन जाईल पाय डॉक्टर म्हणलं. म्हणजे त्यांना त्या वासरा एवढं प्रेम केलंय की त्याला मरणाच्या दारातनं माघारी घेऊन आल्यात. आणि त्याच्यावर असणारी एक निष्ठा त्याच्यावर प्रेम असणारं ते दिसून आलं आपल्याला. बरं आता हे लंपी आजार झाला असताना डॉक्टरांना कुठल्या जास्त प्रमाणात तुम्हाला सहकार्य केलं? डॉक्टर आपले पुण्याचे. बरं ते येऊन जाऊन करायचे? हा येऊन जाऊन करायचे. दर मंगळवार यायचे शुक्रवार यायचे. बरं आता साधारण हे वासरू एखाद्या शेतकऱ्यानं किंवा एखाद्या व्यक्तीने एखादी गाडी काम काढायला लागल्यानंतर आपण नवीन घेतो किंवा विकतो. पण शेतकऱ्याचं मित्रांनो तसं नाही की त्या जनावरांवर असणारं प्रेम ती जनावर जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत शेतकरी किंवा जो खिलारप्रेमी तो मागं हटत नसतो. तर आता साधारण खर्च आतापर्यंत किती आला? खर्चाला विषय नाही. काहीतरी एक अंदाज सांगा. प्रेमापोटी खर्च आता आपण एखाद्या लहान मुलं आपलं असतं त्याला काय खर्च होतो काढतो का? वडील नाही काढत. नाही. पण आता आपण एवढं जीवापाड सांभाळे तरी साधारण किती खर्च आला असं? जसं घेतलंय ना तेव्हापासून ये ना 1 लाखाच्या आसपास खर्च आलाय. 1 लाख दवाखान्यावरच. दवाखान्याचं वेगळा आणि ते वेगळं. होय. हा 50-60 हजार रुपये दवाखान्यात घालवलेत प्रॉपर मी त्याला. हो म्हणजे चांगलं होसपर्यंत. हा चांगलं असतो. आणि आता पण ते चालूच आहे तिचं औषधं. काय सांगाल आता आमच्या मित्रांना काय सांगाल? काय नाही खेळणार म्हणजे आपल्याला म्हणजे नादाची लहानपणाचं मी नादापुढं सगळं बाद आहे. तेव्हा मी लहान होतो म्हणजे पहिलेच होतो तेव्हापासून मला नाद आहे. म्हणजे आमच्या पहिल्यापासून आमच्या वडिलांपासून आमचा नाद आहे. बरं आता तुमच्या वडिलांच्या काळात काय बैल होऊन गेली असतील? हो होऊन गेली. तुम्हाला आठवतं एखादा बैल? एक बैल होता चिखलीवरनं आणला होता. बर. वरनं एक खोंड होता मोठा. बर. म्हणजे कुणीच घेतला नव्हता तिथं आम्ही घेतलेला. बर. तो असा बैल म्हणजे मार्का होता. हो मला मार्का कोणाला देऊन द्यायचा नाही. म्हणजे झुपून द्यायचं नाही काय करायचं नाही. आमच्या दावण्याला आम्ही त्याला तयारच केला. म्हणजे आमच्या वडिलांनी चुलत्यांनी सगळ्यांना लय कष्ट घेतलं. नंतर लयच मारा लागला. मग त्याला विकून टाकला. म्हणजे ते हातात लावून देत नव्हता अंगाला होता. म्हणजे ते तुम्हाला तुमच्या वडिलांच्या काळातला आठवतो? हा जुना बैल. लय अशी बैल लय होऊन गेली. तुमच्याकडे साधारण किती येत आता बैल? आता 3 बैल आहेत. बर. हा म्हणजे आपलं अजून तुमच्याकडे इकडे बैल आहेत? 2 बैल अजून मोठी आहेत आवताची. चल घे. पण आता हे गाडी काढ. रानात कुठं तुम्ही नेता कसं काय? नाही राहणार बिरात नाही त्याला. हे डाव्या असतो. होय. हो बरं ते असा का करते? जरा आता बैलगाडी आली ना त्याला लय हे करंट झाला लय. पारा बिरा चांगला आहे. वासरू बागी मला आहे ना मुख्य परिणाम झाला. म्हणजे मला असं म्हणजे काय करू काय नाही त्यांच्यासाठी असं होतं. हा आता तुम्ही व्यवसाय काय करता? व्यवसाय माझं मी मेकॅनिकल आहे 4 व्हीलर. हा आता इकडे वेळ कसा काय देता काय? मी सकाळचा उठलो की ते रतीप बितीप सगळं करून वैरण करून
मग कामा होतो. किती वाजता कामावर साधारण जावं लागतं? सकाळी येतो 10 वाजता सगळं आवरून यांचं. मग आता सकाळचं उठायचं नियोजन आता हे शेण पाणी किंवा खायचे हे आमच्या घरातली सगळी करतात, म्हणजे आमची आई चुलती करतात. बर. हा ते सगळं शेणाचे बघतात. बाकी वैरण काढी रती बितीप सगळं आम्ही बघतो. होय. हा बैलांना सगळं. मग आता सकाळचं लवकर उठून इथं यावं लागत असं का इथंच झोपायचं? तिथं झोपायच त्याच्याकडला असतो. होय. हो झोपायच त्याच्याकडला झोपतो. एवढा लंपी झाला तरी त्याच्याकडला कधी उठलो नाही झोपत ना. एवढा त्रास झाला त्याला जे व्हायचं ना ते माझ्या इथे लागायचं माहिती का. होय. एवढं प्रेम त्याच्यावर माझं. नाही, तुम्ही जेव्हा पाठ झपलाय आवर्जून तुम्हाला शरीर क्षेत्रात बी यश येणार आहे हमखास. त्याचा पाय थोडासा अजून कव्हर लय व्हायचा म्हणजे अजून पण आहे ना. अहो ते जाऊ डॉक्टर आलतात ना, हा माझ्या डोळ्यातनं पाणी येतं अक्षरशः. त्याला ते जखम कापून काढली ना, हा डॉक्टर म्हणलं ते वाचणार पण नाही. आता देवाची कृपा, वाचलं तर देवाची कृपा नाही तर अवघड आहे. आपण एकदा रिक्स घेऊन बघूया म्हणलं. होय. मग ते कापल्यानंतर ते कापल्यानंतर वासराचं जवळ टब्बर रक्त गेलं पायातनं. होय. हो ऑपरेशन इथनं एवढं पाय फाडून काढलं अख्खा. होय. हो म्हणजे मास 1.5 किलो मास काढलं. होय. असलं बेकार अवस्था ती. म्हणलं वासरू जगल का नाही. आणि अंगावर एक केस नव्हता राहिला वासराच्या. आणि ती गांजी येते ती माणसाला बी असं नको वाटते ती घाण. नको म्हणजे मी ह्याच हातानं आहे ना हा डाव्या हातानं जेवतो आणि डाव्या हातानं सगळी घाण साफ केली. होय. माझ्या इतकं एवढं कोणीच केलं नाही यासाठी. लय जीव द्यावं हम्म. म्हणजे काय काम सोडून मी त्यासाठी यायचो. डॉक्टर आले की बैल होय. काय डॉक्टर बघा. डॉक्टर म्हणाले होईल बरा. पण म्हणलं डॉक्टर लवकर आला की मग म्हणलं जेव्हा पण जपतोय अजून पण त्याला लय जपतो. हम्म. लय म्हणजे ते माझी वाट बघू बसतो कामावून येतो कधी येतोय. होय. हो रतिबासाठी सकाळचं मग उठल्या पहिले त्याला रतीब लागतो. होय. हा सगळं. आता काय काय खुराक देता तुम्ही? आता खुराक आहे त्याला सोयाबीन हा. आहे, गहू आहे, उडदाची डाळ मिक्स आहे, गुळ आहे. बरं आता शरीर क्षेत्रात असं बरीच आता आम्हाला सांगतात की बैलाला जास्त रतीब दिला की बैल त्याचा कोटा सुटतो. जास्त म्हणजे त्याला फिटनेस बघा कसा आहे. हा मग आम्ही रतीबच म्हणतो, कसा येतो त्याला. हा, रतीब माहिती हा, पाहिजे त्या क्षेत्रात. त्याला मला रतीब माहिती द्यावा. रतीबच त्याला असं येतो. बरं आता फेरा बिरा टाकला का आपण? लंपी व्हायच्या अगोदर टाकला? लंपी व्हायच्या अगोदरच टाकलेला. हा. परत ते लंपीच गावला म्हणलं तेव्हा रांगार उपाला झालतो वासरू आणि तेव्हा फेरायला गेलतो एवढं जोरात वासरू पडलेला हांदीनं. हा. म्हणलं यंदा काहीतरी होईल म्हणजे. आणि नंतर काय काय देवाच्या कुठं मनात पळावलं काय फेरा टाकला काय सांगा की जरा. फेरा टाकलेला पैसेला. बर पैसेला गेलतो 2 वेळा फेरा टाकाय. तिथं मग वासरू चांगलं पाहिजेलं. एकदा परत तिकडे खाली गेलतो. हा हा तिकडे एकदा मैदानावर गेलतो. वासरू होतं एक किती 8 महिन्याचं होतं 9 महिन्याचं. तेव्हा मैदानावर गेलतो. तिकडे खाली खंडाच्या खाली गेलतो. हा तेव्हा गाडी लागली कडनं. हा तेव्हा वासरावर गाडी होती आणि बैल आत नव्हता. हा तरी मग वासरूचं गाडी चांगली आली ती. म्हणजे पहिलेच मैदान 8 महिने असताना हा त्याच्या वासरामध्ये कळलं वासरू काहीतरी भविष्यात करेल. कर आणि घेताना पण वासरू कसं बघून घेतलं ना सगळं. तर आणि त्यात नेमकं हे लंपी कुठनं आला सगळं. पण तरी पण मी काय हे सोडलं नाही. तरी त्याला अजून करणार आशा आज सोडली नाही. हा अजून लय दिवस यायचे. अजून त्याचं अख्खा आयुष्य आहे. हो बरं आता आम्ही बी लवकरच तुमच्या नंदीवर गुलाल पाडावा हे आमच्याकडून तुम्ही एवढं कष्ट घेतले तर तुम्हाला शुभेच्छा. तर आता जखम बघू मित्रांनो. तर लंपीचं इंजेक्शन घेणं का गरजेचं आहे की तुम्ही बघा आता काय अवस्था झाली असेल त्यावेळेस त्याला जेव्हा लंपी झाला अख्ख्या अंगावर त्याच्या डाग आहेत. कुठेही जागा अशी सोडली नाही. तरी मालकानं कधी हार मानली नाही पण त्याला जगावला. आणि ही जखम बघा जवळजवळ 1 फुटभर आहे जवळजवळ. इतडवर ईदभर. हा ईदभर होती लय मोठी होती. लय मोठी जखम होती ना अजून बी पायाला सूज आहे. तर सर्वांना लंपीचं इंजेक्शन देणं गरजेचं काळाची गरज आहे. जी मैदानावर जातात कुठं बाहेर गाडी बैल जातात त्यांना ही गरजेचं आहे आजकाल. आता किती इंजेक्शन झाली लंपीची आता परत दुसऱ्यांदा आता जवळ नाही, ती नाही. हा. आता दर वर्षाला लंपीचं असतं इंजेक्शन. हा ते लंपीचे का. हा. आता अजून तर काय दिलं नाही. डॉक्टर म्हणले त्याला काय आता गरज पिवळा नाही गरज लवकर. नाही. का तर त्याला हा. औषध त्याला तीच कारण की दिलेली पहिल्या त्याची इम्युनिटी पॉवर वाढलेली हम्म. त्यामुळे आता गरज नाही म्हणलेत इंजेक्शनाची लंपीची. त्यामुळे काय आता इंजेक्शन वगैरे काही दिलं नाही. बर आता काय त्रास वगैरे होत नाही त्याला? त्रास बीस काय होत नाही. चांगला चालतो. आता पाय बी दुखत नाही. पहिला पाय बी दुखायचा लागडायचा. बरं. आणि जखम पण पहिली मोठी होती ना. हा हा जखम म्हणजे ना इकडनं पाय अक्का होता इकडनं असा म्हणजे आता थोडी राहिली या बर अक्का पाय म्हणजे डॉक्टर म्हणलं त्याची म्हणजे चालला पण नसता असली अवस्था बेकार होती वासराची. बरं आता मी काय म्हणतोय त्याला पायाला जरा सूज दिसते आता हा, चालल्यानंतर सूज येते काय काय होत नाही चालायला वसरती. होय हा असं म्हणजे चलनामध्ये राहील ना की रक्तस्राव झालं की ओसरते.
थोड्या वेळात त्याला झुकणार ना चकड्याला. बरं चालेल. तर बौद्धन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. तर बाहेर मित्रांनो बघा, ही जखम त्या मालकाचाच संघर्ष म्हणावा लागल आणि वासराला हे जीवदान दिलं त्यांना, लय कष्ट घेतलं आणि ही जखम पूर्णपणे बरी झाली. या काय अवस्था असेल त्यावेळेस मित्रांनो, त्यासाठी लंपीचं इंजेक्शन घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक खिलार प्रेमीनं ही काळजी घेतली पाहिजे. लंपीचं इंजेक्शन देणं गरजेचं आहे. बघा काय अवस्था आहे, अजूनही पाय तसा सुजलेला आहे त्याचा, लय बेकार.